Recording is in progress. Thank you, boss. You can start now. Thank you. Greetings from Pastor Lewis in Atlanta, Georgia. आणि पास्टर लुईस आज आपल्यामध्ये आहेत. अमेरिकेतील अटलांटा, जॉर्जिया या भागामधून, शहरामधून ते आपल्याशी बोलत आहेत. आमेन. Amen. Today we're beginning a new class called Understanding the Cults, and this is the introduction. आणि आज आपण एका नवीन विषयाची सुरुवात करत आहोत. ख्रिस्ती कट्टरपंथांची माहिती आणि त्याची प्रस्तावना, सुरुवातीच्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आमेन. Just in case you're curious about me, I have been या married for 42 years. I have 4 children and 2 grandchildren. आणि पास्टरनी आपली स्वतःचीच माहिती तिथे दिलेली आहे. त्यांचं नाव पास्टर लेविस एकर आहे आणि त्यांचं वय 42 वर्ष आहे. त्यांना 4 लेकरं आहेत, 2 नातवंड आहेत आणि बॅप्टिस्ट सेमिनरी जी टेक्सासमध्ये आहे त्यातून त्यांनी पदव्युत्तर डिग्री घेतलेली आहे आणि अटलांटा, जॉर्जियामध्ये, अमेरिकेमध्ये ते सध्या स्थायिक आहेत. आमेन. Thank you. Thank you. The goals for this class is to increase our understanding of historic biblical doctrines, to develop Christian compassion for cult members, and to gain confidence in confronting cult members with the truths of the gospel. आता या विषयामध्ये आमचं ध्येय काय आहे, आम्ही काय गोष्टी समजून घेणार आहोत. 3 महत्वाच्या गोष्टी आम्ही समजून घ्यायच्या आहेत. पहिली म्हणजे पवित्र शास्त्राचे सिद्धांत काय आहेत, हे आम्ही पहिलं तपासून पाहणार आहोत. दुसरं म्हणजे जे कट्टरपंथी विश्वासणारे आहेत, चुकीच्या गोष्टींवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती किंवा कळवळा असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांच्या सहवासामध्ये आम्ही ज्या वेळेला येतो, जे कट्टरपंथी आहेत, चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे, स्वतःला ख्रिस्ती विश्वासणारे म्हणवणारे आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही कशा प्रकारे शुभवार्ता, सुवार्ता त्यांना सांगितली पाहिजे, स्वार्थेतलं सत्य कशा प्रकारे आम्ही त्यांच्या समोर मांडलं पाहिजे. आमेन. Let's begin with a verse from Matthew chapter 7, verse 15. Matthew chapter 7, verse 15. आणि मत्तेकृष्ण वर्तमान 7:15 पासून आपण सुरुवात करणार आहोत. Shall I read, Pastor? Let me read it in English, and then Yeah, I'll let you read it in yeah, you're reading please. in Hindi. Is that correct? Marathi. All right. Matthew chapter 7, verse 15 says, "Beware of false prophets who come हं. disguised as harmless sheep, but are actually vicious wolves." मत्ते 7:15. खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. आमेन. And just a few verses later, both of these verses are Jesus speaking to his disciples. He says in verse 20, just as you can identify a tree by its fruit, you can identify people by their actions. आणि पुढे 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो त्याच अध्यायाच्या मत्ते 7 मध्ये, की जसं फळावरून झाडाची परीक्षा होते, फळावरून कळतं की कोणतं फळाचं झाड आहे, तसंच लोकांच्या कार्यावरून किंवा कृतीवरून लोकांचा स्वभाव काय आहे, त्यांचा विश्वास काय आहे, हे आम्हाला समजून येतं. आमेन. So the first question we'll answer in this session is, what do we mean by the word cult?
आता या अभ्यासक्रमामध्ये पहिला प्रश्न आम्हाला पडतो की ख्रिस्ती कट्टरपंथ म्हणजे नक्की काय, त्याचा अर्थ काय? आमेन. A cult is usually, emphasis on usually, a small group with beliefs and practices that deviate from mainstream religious traditions. आता कट्टरपंथीय आम्ही त्याच लोकांना म्हणतो. हा छोटासा लोकांचा गट आहे आणि त्यांचे विश्वास आणि त्यांच्या पद्धती या जे मुख्य धार्मिक प्रवाहामधील पद्धती आहेत, विश्वास आहेत आणि परंपरा आहेत, त्याच्यापेक्षा भिन्न आहेत किंवा वेगळ्या आहेत. अशा लोकांच्या गटाला आम्ही कट्टरपंथीय म्हणू शकतो. आमेन. But there are also many, or I should say several, large cults that we will be learning about over the next few weeks. Large groups such as the Mormons and Jehovah's Witnesses. पण लहान गटच फक्त कट्टरपंथी आहेत असं नव्हे, तर येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आम्ही मॉर्मॉन्स आणि यहोवाचे साक्षीदार या मोठ्या गटांसंबंधीची देखील माहिती घेणार आहोत. हे अनेक लोक असणारे हे मोठे गट आहेत. आमेन. And now that we have an understanding of what a cult is, let's go to the second question. Why do we have cults? आता पहिला प्रश्न आम्ही पाहिला की कट्टरपंथीय ख्रिस्ती म्हणजे काय. आता दुसरा प्रश्न म्हणजे की या कट्टरपंथीयांची निर्मिती का झाली, कोणत्या कारणामुळं ते कट्टरपंथीय बनले. आमेन. Cults usually form around a false teacher who claims to have special knowledge or insight. आता हे कट्टरपंथ मुख्य करून जे खोटे संदेष्टे किंवा खोटे शिक्षक आहेत त्यांच्या भोवतीच तयार होतात आणि हे मंडळीमध्ये असणारे खोटे संदेष्टे किंवा खोटे शिक्षक विश्वासणाऱ्यांना सांगतात की त्यांना देवानं किंवा पवित्र आत्म्यानं विशेष प्रगटीकरण किंवा विशेष ज्ञान दिलेलं आहे वचनाचं आणि मग या विशेष ज्ञानाच्यावर आधारित हे निरनिराळे कट्टरपंथ निर्माण झालेले आहेत. आमेन. These false teachers can be male or female, young or old, uneducated or highly educated. आता मंडळांमध्ये सेवा करणारे, कार्य करणारे हे जे खोटे शिक्षक किंवा संदेष्टे आहेत ते पुरुष असू शकतात, स्त्रिया देखील असू शकतात, तरुण असू शकतात, वृद्ध असू शकतात, सुशिक्षित असू शकतात किंवा अशिक्षित देखील असू शकतात. आमेन. They are highly persuasive with a magnetic personality, and they usually are motivated by money, sex, or power. आता हे जे खोटे संदेष्टे आहेत किंवा खोटे शिक्षक आहेत त्यांचं व्यक्तिमत्व मात्र अत्यंत प्रभावी असतं, जेणेकरून ते अनेक लोकांना स्वतःकडे आकर्षित करून घेऊ शकतात आणि अशा खोट्या शिक्षकां किंवा खोट्या संदेष्टे हे पैसा, लैंगिक गोष्टी आणि सत्ता या गोष्टींचे भुकेले असतात किंवा या भोवतीच त्यांची सेवा फिरत असते. आमेन. Now that we've answered the question of what is a cult and why do we have cults, let's look at four reasons or four ways we can recognize cults and false teachers. आता आम्ही पाहिलं कट्टरपंथ ख्रिस्ती म्हणजे काय, कट्टरपंथ कसा बनतो आणि आता आपण पाहणार आहोत की हे
ख्रिस्ती कट्टरपंथीय जे आहेत त्यांना ओळखायचं कसं, त्याची 4 कारण किंवा 4 गोष्टी त्या संबंधी आपण पाहणार आहोत. आमेन. Number one, false teachers add to God's word by promoting writings other than the Bible. पहिली गोष्ट, आता कट्टरपंथीयांना कसं ओळखायचं, हे जे कट्टरपंथी आहेत ते पवित्र शास्त्रामधील देवाच्या वचनामध्ये स्वतःच्या ज्ञानाची किंवा स्वतःच्या गोष्टींची भर घालतात, की पवित्र शास्त्राव्यतिरिक्त इतर गोष्टींची भर ते वचनामध्ये घालून लोकांना त्याचं शिक्षण देतात. आमेन. Cults claim their leaders have special knowledge and speak for God. They also claim to be the one true church. आणि त्यांचं असं देखील म्हणणं असतं की आम्हीच खरी देवाची जिवंत मंडळी आहोत, आणि त्यांचा असा दावा असतो की देवाचं ज्ञान किंवा देवाच्या वचनाचं विशेष प्रगटीकरण त्यांना देवानं किंवा पवित्र आत्म्यानं दिलेलं आहे, असं ते दावा करतात. आमेन. But if you've ever studied the book of Revelation, in the last paragraph, the Apostle John says, if anyone adds anything to what is written here, God will add to the person the plagues described in this book. प्रगटीकरण 22:18 मध्ये आम्ही वाचतो, ह्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. आमेन. Therefore, adding to God's word is a very dangerous thing to do. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये कोणत्याही गोष्टीची भर घालणं हे फार धोकादायक आहे. आमेन. We stand on God's word. म्हणून आम्ही केवळ देवाच्या वचनावरच उभं राहिलं पाहिजे किंवा अवलंबून राहिलं पाहिजे. आमेन. The second way to identify a cult or a false teacher is that they subtract from the nature of God and Jesus. आता पहिलं आम्ही कारण पाहिलं, हे खोटे संदेष्टे आणि कट्टरपंथीय कसे ओळखायचे, की ते देवाच्या वचनामध्ये इतर आपल्या स्वतःच्याच गोष्टींची भर घालतात. दुसरं कारण काय आहे, देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांचा जो स्वभाव आहे त्यामधून अनेक गोष्टी ते काढून टाकतात. आमेन. They usually attack the triune nature of God, or we would say the Trinity, and they attack the deity of Jesus, saying Jesus is not God. दुसरं एक कारण आहे, ते सांगतात की प्रभू येशू ख्रिस्त हा खरा देवाचा पुत्र किंवा देव नव्हताच. प्रभू येशू ख्रिस्ताच्या देव होण्यावर ते आक्षेप घेतात. प्रभू येशू ख्रिस्ताचं देवत्व ते नाकारतात, आणि त्रैक्य देव जो पवित्र शास्त्रामध्ये आहे, देव एक आहे पण तो 3 व्यक्तिमत्वामध्ये, 3 स्वरूपामध्ये आहे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हे त्रैक्य ते नाकारतात. आमेन. Turn to 2 Corinthians chapter 11, verses 3 to 4. Here we find the Apostle Paul writing to the church at Corinth. He says, just as Eve, the first woman, was deceived by the cunning ways of the serpent,
you happily put up with whatever anyone tells you, even if they preach a different Jesus or a different gospel than we preach. पौलाचे करीत दुसरे पत्रे 11:3 मध्ये आणि 4 मध्ये आम्ही वाचतो, तरी जसे सापाने कपट करून हवेला थकविले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील, असे मला भय आहे. आमेन. In other words, the Apostle Paul is telling these believers in Corinth not to be tricked, not to be confused or fooled by those who preach a different gospel. जणू काय संत पावले या करीत येथील मंडळीतील लोकांना लिहित आहे की तुमच्यामध्ये जे खोटे शिक्षक, खोटे संदेष्टे आहेत, ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील, तुमचा विश्वास बिघडवण्याचा प्रयत्न करतील, तरी त्यापासून सावध राहा आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आमेन. And that's why it's important for you and me as believers to know the gospel through studying the word of God. आणि तुमच्या आणि माझ्या करता देखील हेच फार महत्वाचं आहे. आम्ही देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि देवाच्या वचनातलं सत्य काय आहे ते आम्ही जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे जे खोटे शिक्षण आहेत, खोटे संदेष्टे आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, त्यांना आम्ही बळी पडणार नाही. आमेन. Thank you. Amen. Okay, the third way to identify a cult or a false teacher is that they multiply the requirements for salvation. आता तिसरं कारण या कट्टरपंथीयांना ओळखायचं कसं? प्रभू येशू ख्रिस्तानं तारणाचा मार्ग अगदी साधा, सोपा आणि सरळ नव्या करारामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की तारण विश्वासानं कृपेच्या द्वारे आहे. ही देवाची मोफत देणगी आहे. कुठल्याही जगातील व्यक्तीला ते स्वतःच्या प्रयत्नानं मिळवता येणार नाही. पण जे कट्टरपंथी आहेत, कृपेनं विश्वासाच्या द्वारे तारण, यामध्ये तारण प्राप्त करण्यासाठी इतर गोष्टीही केल्या पाहिजेत अशी त्यामध्ये भर घालतात. आमेन. They claim that a person must perform works or good deeds to earn salvation. या खोट्या संदेष्टांचं किंवा शिक्षकांचं असं म्हणणं असतं की फक्त प्रभू येशूवरील विश्वासाद्वारे तुम्हाला तारण मिळणार नाही. तर विश्वास आवश्यक आहे, पण त्याबरोबर तुम्ही पुण्यकृत्य किंवा सत्कृत्य केली पाहिजे, तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने तारण प्राप्त होईल, असं ते लोकांना सांगतात. आमेन. Therefore, having questions, having doubts, having disagreements or dissent are discouraged and even punished. आणि मग त्यांचं असं देखील मत असतं की त्यांना तुम्ही जर प्रश्न विचारले, त्यांच्या बोलण्यावर तुम्ही संशय व्यक्त केला आणि त्यांच्याशी तुम्ही जर कदाचित वाद घातला, तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते, असं देखील ते सांगू शकतात. Galatians chapter 1, verse 7 and 8. There is really only one true message, but some people are causing you trouble and want to make you turn away from the good news about Christ. I pray that God will punish anyone who preaches anything different from our message to you. गलती 1:7 आणि 8 मध्ये आपण वाचूया. ती दुसरी नाही, पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली, तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो
सापभ्रष्ट असो. आमेन. So the question is, what was the one true message that Paul preached to them? We find this in Galatians chapter 2, verse 16, where he says, no one can please God by simply obeying the law. So we put our faith in Christ Jesus, and God accepted us because of our faith. मग आता संत पावलानं मंडळांना सांगितलेलं सत्य काय आहे ते आपण पाहूया. गलती 2:16 मध्ये, तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. आमेन. In the book of Ephesians, Paul has a similar message, chapter 2, verse 8 and 9. Paul tells the church at Ephesus, you were saved by faith in God, who treats us much better than we deserve. This is God's gift to you, and not anything you have done on your own. It is not something you have earned, so there is nothing you can brag or boast about. आणि इफिसीतील मंडळी लिहिताना संत पौल याच गोष्टींचा उल्लेख करत आहे. इफिस 2:8-9 मध्ये तो लिहित आहे, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. आमेन. Therefore, salvation is by grace alone, through faith alone, in Christ alone. Amen. म्हणून या सर्व वचनामधून काय सत्य आमच्या समोर येतं की पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं जे तारण आहे, मुक्ती आहे, ते केवळ कृपेच्या द्वारे आहे, ती केवळ विश्वासाच्या द्वारे आहे, आणि ती केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आहे. आमेन. The fourth way we recognize false teachers and cults, they divide people and God by claiming their leader or their church is the mediator between God and man. आता चौथं कारण हे कट्टरपंथीय ओळखायचे कसे, तर हे कट्टरपंथीय लोक असा दावा करतात की ते त्यांचे सेवक किंवा त्यांची मंडळी देव आणि मानव यांच्यामध्ये जर कोणी मध्यस्थ असतील तर केवळ तेच मध्यस्थ आहेत. अशा प्रकारे देव आणि लोक यामध्ये ते भेद करतात किंवा त्यांची विभागणी करतात. आमेन. They also use psychological manipulation, mind games, and pressure and dominate and isolate members of the cult. They say things like, you have been lied to all of your life. Come join us. We have the truth. आता हे जे कट्टरपंथी आहेत ते लोकांच्या
मनामध्ये भ्रम निर्माण करतात किंवा मानसिक दृष्ट्या लोकांच्या मनामध्ये संशय किंवा शंका निर्माण करतात. ते लोकांना असं सांगतात की आतापर्यंत तुम्ही केवळ लबाड गोष्टीवर, खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत आला आहात. आता जे सत्य आहे देवासंबंधी, पवित्र शास्त्रासंबंधी, ते आमच्याकडेच आहे. ते सत्य ऐकून घ्या, त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही आमच्या बरोबर या, आमच्या मंडळीत या, आमच्या बरोबर तुम्ही देवाची सेवा करा किंवा देवावर विश्वास ठेवा. आमेन. Cults also divide people from their friends and families. They say things like, "We are your family now." आता हे कट्टरपंथीय लोकांना त्यांच्या मित्रांपासून, मैत्रिणींपासून आणि कुटुंबापासून, नातेवाईकांपासून देखील विभक्त करतात किंवा बाजूला करतात. ते लोकांना असं सांगतात की आता तुमचे खरे नातेवाईक, तुमचे सगळे कुटुंबाचे लोक म्हणजे आम्हीच आहोत. आम्हीच तुमचे सर्व काही आहोत. असे ते लोकांना खात्री पटवण्याचा प्रयत्न करतात. आमेन. Cults also divide people from their money. They say, "Your money will help us to help others to hear the truth." आता हे कट्टरपंथीय लोकांच्या पैशांवर देखील हल्ला करतात. ते म्हणतात, तुमचे पैसे, हे जे सत्य तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे, ते जगातील इतरांना पण आम्हाला सांगायचं आहे. त्यासाठी तुमच्या पैशाचा वापर केला, तो देवासाठी योग्य वापर असेल, असं ते लोकांना शिकवतात किंवा सांगतात. आमेन. Money, money, money. आणि हे कट्टरपंथीय बहुतेक पैशाच्या मागे असतात. आमेन. John chapter 14, verse 6. I think I use this verse in every class that I teach. John chapter 14, verse 6. But besides John 3:16, this is my favorite verse. Jesus said, "I am the way, the truth, and the life. No one comes to the Father except through me." आणि योहान 3:16 हे वचन, देवाने जगावर प्रीती केली, आपल्या सगळ्यांना पाठ आहे, माहिती आहे. त्या वचना व्यतिरिक्त हे दुसरं वचन योहान 14:6 मला अतिशय प्रिय आहे. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. आमेन. And the Apostle Paul echoes these words to his young friend named Timothy. 1 Timothy chapter 2, verse 5. There is only one God, and Christ Jesus is the only one who can bring us to God. संत पाऊल ख्रिस्तामध्ये त्याचा पुत्र तिमोथी याला काय मार्गदर्शन करतो आहे? तिमोथ्याच्या पहिल्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये तो लिहितो, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. आमेन. Amen. And in 2 Timothy, this is a much longer passage, 2 Timothy chapter 4, verse 3 and 4. Paul writes a second letter to his young preacher friend, young missionary named Timothy. For the time will come when people will not put up with sound doctrine. Instead, to suit their own desires, they will gather around them a great number of teachers to say what their itching ears want to hear. They will turn their ears away from the truth and turn aside to myths. तिमोथ्याच्या 2ऱ्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायाच्या 3
आहे पहा. कारण ते त्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल. आमेन. Brother, we lost your internet connection just for a moment, and we have plenty of time. So if you wouldn't mind, let's read that again. 2 Timothy Yeah. chapter 4. Yeah. Now you can hear me? Yes, we can hear you fine. It was just for a moment you sort of paused there. Yeah. Okay, thank you. I will read again. दुसरे Yes. तिमोथी 4:3-4 मध्ये संत पाऊल आपल्या या तरुण तिमोथी या सेवकाला काय लिहितो आहे पहा. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल. आमेन. So we can conclude from these verses that false teachers are not something that are new for our day and age. They've been around for generations, even since the days of Jesus and his disciples. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर मग आम्हाला समजून येतं की खोटे संदेष्टे, खोटे शिक्षक हे आजकाल जगामध्ये मंडळांमध्ये शिरलेले नाहीत, तर प्रभू येशू ख्रिस्त आणि जे प्रेषित पहिल्या शतकापासून ते खोटे संदेष्टे किंवा खोटे शिक्षक मंडळांमध्ये कार्यरत आहेत. आमेन. However, with today's technology, such as Zoom or YouTube or social media, false teachers can spread their messages far and wide. पण आजकालच्या आधुनिक युगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून किंवा YouTube आणि मीडियाच्या माध्यमातून हे जे खोटे शिक्षक किंवा खोटे संदेष्टे आहेत, ते आपलं म्हणणं काही मिनिटांमध्येच जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतात. आमेन. So it's important that we teach ourselves and we teach others how to recognize false teachers. म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की या खोट्या शिक्षकांना आणि खोट्या संदेष्टांना आम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आणि आम्ही इतरांना त्यांना कसं ओळखायचं याची. आमेन. So I feel this class is very important for us today, and I enjoy teaching on this topic and hope it blesses you and your ministry. आणि म्हणून हा जो विषय आहे, आज आपण जो शिकतो आहे, तो आजच्या जगातील ख्रिस्ती सेवा कार्यासाठी फार महत्वाचा आहे आणि माझी आशा आहे, माझ्या प्रार्थना आहेत की हा विषय तुमच्यासाठी आशीर्वादित होईल. आमेन. So let us briefly review the 4 ways, or we could say the 4 tests that we will use to discover false teachers and cults. आणि खोटे संदेष्टे, कट्टरपंथीय यांना ओळखण्याच्या 4 गोष्टी, 4 कारणं आपण पाहिलीत, तेच या चार्टमध्ये तुम्हाला समोर दिसत आहे. आमेन. So the first that we discovered was add to God's word. Subtract, number 2, subtract from the nature of God and the deity of Jesus. The third is to multiply the requirements for salvation. And the fourth is divide the people from God, from family, and from the money. आणि या चार्ट मध्ये त्याने इंग्रजीमध्ये गणितातले 4 गोष्टी वापरलेल्या आहेत. पहिलं ऍड म्हणजे बेरीज. ते काय करतात? देवाच्या वचनामध्ये
बेरीज करतात मध्ये अधिक गोष्टी समावेश करतात. दुसरा आहे सबस्ट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी. ते देवाच्या स्वभावातून अनेक गोष्टी वजा करतात म्हणजे काढून टाकतात. तिसरा आहे मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार, म्हणजे तारण प्राप्त होण्यासाठी त्या तारणाच्या गोष्टींमध्ये अनेक गोष्टींची ते भर घालतात. चौथा आहे डिवाइड म्हणजे भागाकार, म्हणजे ते देवापासून, कुटुंबापासून आणि पैशापासून लोकांना विभक्त करतात. आमेन. Thank you. I have two more scriptures to share, and Yeah. this would be your homework, and we will have some time left after I'm finished. That if someone has a question, Yeah. they can be thinking about that. आणि आणखीन एक दोन शास्त्रवचन आपण वाचणार आहोत. आपल्याकडे थोडा वेळ आहे. विद्यार्थ्यांना काही जर प्रश्न असतील, काही गोष्टी कळाल्या नाहीत, काही गोष्टींची माहिती त्यांना हवी असेल, तर विद्यार्थी या उरलेल्या वेळामध्ये प्रश्न विचारू शकतात. आमेन. So for homework, I would like for you to spend some time reading and thinking, outlining this section of Second Peter chapter 2, verses 1 to 3. We have Peter's warning against false teachers. आता विद्यार्थ्यांसाठी हा गृहपाठ आहे. विद्यार्थ्यांचा गृहपाठ काय आहे, नीट लक्ष द्या. दुसरे पेत्र 2:1-3 या वचनामधून विद्यार्थ्यांचा गृहपाठ आहे. या दुसरे पेत्र 2:1-3 वचनामध्ये पेत्राने खोट्या शिक्षकांपासून, खोट्या संदेष्टापासून कसा बचाव करून घ्यायचा या संबंधी धोक्याची सूचना दिलेली आहे. विद्यार्थ्यांसाठीचा गृहपाठ आहे. आमेन. Amen. And brother, you read all of that from the slide? Yeah, no, I will read. 3 गोष्टी या ठिकाणी No, दुसरे let पेत्र. me read it. Let me read it in English, and then yeah, and that way for the recording, it'll be in both languages. Okay. So false teachers, Peter warns that false teachers will secretly introduce destructive heresies. Many will follow the immoral conduct of false teachers, and false teachers will persuade you by using fabricated, made up stories. आता 3 गोष्टी पेत्रानं या खोटे संदेष्टे किंवा खोटे शिक्षकांपासून बचाव करण्यासाठी धोक्याच्या सूचना म्हणून दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट पेत्र लिहितो की हे जे खोटे संदेष्टे किंवा शिक्षक आहेत ते नाशमय गोष्टी तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या सेवेमध्ये नाशमय गोष्टींची तुम्हाला ओळख करून देतील आणि ती गुप्तपणे करून देतील. दुसरी गोष्ट आहे, अनेक अनैतिक गोष्टी किंवा जीवनामध्ये अनैतिक गोष्टी करण्यासाठी हे खोटे संदेष्टे तुम्हाला भाग पाडतील किंवा तुम्हाला चालना देतील अनेक अनैतिक गोष्टी जीवनामध्ये करण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट पेत्र लिहितो आहे की हे जे खोटे संदेष्टे आहेत ते काल्पनिक कहाण्या तुम्हाला सांगून तुमचा मूळ विश्वास भरकटवण्याचा प्रयत्न करतील. काल्पनिक गोष्टी तुम्हाला सांगतील आणि त्यापासून तुमच्या विश्वासापासून ते तुम्हाला परावृत्त करतील. आमेन. The last scripture verses I'm going to give you today is from the book of Jude, verse 4. Jude is warning against false teachers. आणि शेवटचा शास्त्र भाग आपण वाचणार आहोत की दिस इज ऑल्सो देअर होमवर्क. This is part of their homework, yes. या आणि विद्यार्थ्यांचा गृहपाठ आहे यहूदाचं पत्र, शेवटचं जे पत्र आहे, एकच अध्याय आहे. त्यातून
या खालील गोष्टी आम्ही पाहत आहेत. यहुदाने देखील खोट्या संदेशापासून बचाव करून घेण्यासाठी मंडळीला या पत्रामधून विश्वासणाऱ्यांना धोक्याची सूचना दिलेली आहे. आमेन. Amen. The book of Jude is a very small epistle that's tucked away in your New Testament right before the book of Revelation. आता यहुदाचं पत्र हे एका अध्यायाचं पत्र आहे. प्रगटीकरणाच्या अलीकडं हा शेवटचं पत्र आहे, एका अध्यायाचं यहुदाचं पत्र. आमेन. And in verse 4, Hmm. Jude is warning that false teachers have already crept into the church unnoticed. आणि यहुदाच्या पत्राच्या 4थ्या वचनामध्ये यहुदा लिहितो आहे की हे खोटे संदेश ते कळत न कळत मंडळांमध्ये आधीच शिरलेले आहेत, ते मंडळांमध्ये उपस्थित आहेत. आमेन. He warns that false teachers distort the grace of God, viewing it as an opportunity to do whatever you want. आता हे खोटे संदेशचे शिक्षक काय करतात? देवाची जी कृपा आहे तिला भ्रष्ट करतात आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वैर वागण्यासाठी ते लोकांना उत्तेजन देतात, कृपा भ्रष्ट करतात आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे मनमानी पद्धतीनं कुटुंबामध्ये, समाजामध्ये लोकांना वागण्यासाठी ते काय करतात? उत्तेजन देतात. आमेन. And false teachers disown or deny our only master and Lord, Jesus Christ. आणि हे जे खोटे संदेशचे शिक्षक आहेत ते आमचा धनी, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याशी आमचा संबंध तोडण्यासाठी लोकांना ते भाग पाडतात. आमेन. So for what our is home- exactly what is exactly the homework they have to do? Yes, this is their homework. They're going to review the characteristics of cults and cult leaders, or we call them false teachers, reviewing that. And it's helpful to share with someone else as you learn by teaching. या आता विद्यार्थ्यांनी गृहपाठामध्ये काय लिहायचं आहे? आजच्या अभ्यासामध्ये ज्या गोष्टी तुम्ही कट्टरपंथीयांविषयी शिकला, कट्टरपंथीय म्हणजे खोटे शिक्षक, खोटे संदेष्टे, त्या संबंधी शिकल्या, त्याचा सारांश तुम्ही लिहायचा आहे आणि कुणाला तरी त्या संबंधी तुम्ही माहिती द्यायची आहे. तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, तुमच्या शेजारीला असेल किंवा कोण मंडळीतील एखादा व्यक्ती असेल, त्याला या खोटे संदेष्टे किंवा खोट्या शिक्षकांची तुम्ही माहिती द्यायची आहे एखाद्या व्यक्तीला. आमेन. Okay. Brother, did you read the entire slide? No, only first point, review, I will study 2 Peter that you can study. Okay. So for Bible study, we're looking at 2 Peter chapter 2 and the book of Jude. Only 25 verses in the epistle of Jude. आता विद्यार्थ्यांनी दुसऱ्या पेत्राचा दुसरा अध्याय पूर्ण वाचायचा आहे, बारकाईने त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि यहुदाचं पत्र, त्यामध्ये फक्त 25 वचनं आहेत, ती देखील वाचायची आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. आमेन. Amen. And if you please look ahead at the history and the teachings of the Mormons, also known as the Church of Jesus Christ of Latter-day Saints. या आणि विद्यार्थ्यांना जर शक्य असेल, तुमच्याकडं YouTubeवर किंवा इतर ठिकाणाहून तुम्ही ते माहिती घेऊ शकता. आणि जे कट्टरपंथी आहेत सध्या जगामध्ये, मॉर्मन्स आहेत किंवा नंतरच्या काळातील प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी असं ते स्वतःला म्हणवतात, यहोवाचे साक्षीदार आहेत, असे जे कट्टरपंथीय जगामध्ये जे प्रसिद्ध आहेत, त्यांची तुम्ही YouTubeवर किंवा इतर ठिकाणाहून माहिती घेऊ शकता. त्यासंबंधी अधिक वाचन तुम्ही करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा गृहपाठ आहे.
So in the coming weeks, we will also be looking at Jehovah's Witnesses, Christian Science, and Scientology. आणि मॉर्मॉन्स, यहोवाचे साक्षीदार, त्याचप्रमाणे ख्रिश्चन सायन्स म्हणजे ख्रिस्ती शास्त्र आणि सायंटॉलॉजी म्हणजे शास्त्र, हे देखील कट्टरपंथीय जगामध्ये सध्या कार्यरत आहेत. आणि त्यांचा विश्वास काय आहे हे येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आमेन. Amen. And let's see, I'm going to stop sharing for now so I can see who all has joined us. And let's see what the gallery looks like here. Let me open that up. Okay, so we have about 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. I have about 9 or 10, I think, in class today. All right, and if someone, we have a few minutes remaining. If someone has a question, they can. आता विद्यार्थ्यांची वेळ आहे. आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये ज्या कट्टरपंथीयांसंबंधीच्या गोष्टी तुम्ही शिकला, त्यातल्या जर काही तुम्हाला समजल्या नसतील किंवा तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यासंबंधी काही अधिक माहिती सांगायची असेल तर तुम्ही बोलू शकता. विद्यार्थ्यांचा हा वेळ आहे आणि पटकन बोला. 10 मिनिटं आहेत आपल्याकडं. तुम्हाला काही शंका आहे, काही गोष्टी कळाल्या नाहीत, त्या समजून घ्या. बोला ब्रदर, सिस्टर. तुमच्या भागामध्ये आहेत का काही कट्टरपंथीय? येरुशलेम माता आणि इतर गोष्टी असे भेट देतात तुम्हाला? कधी भेटले होते? यहोवाचे साक्षीदार, मॉर्मन्स वगैरे आपल्याकडे नाही तिथं, पण यहोवाचे साक्षीदार आहेत भरपूर. ओनली जीसस वाले भरपूर आहेत. नंतर येरुशलेम माताचे भरपूर आहेत. विचारा, प्रश्न विचारा. We don't have Mormons here in our area, but Jehovah's Witnesses are there. Then only Jesus people are there, and Jerusalem Mother, they are now very active. Jerusalem Mother, that above Jerusalem is free. That Jerusalem Mata they call it. That is Mary. They call it Jerusalem Mata. Okay, so they focus on Mary, the mother of Jesus. Mary. So what they connect, no? So God made man in his own image. So God made Adam, but Eve, in which image she was made? There must be some lady in the heaven. What is that lady? That is Jerusalem Mother. Yeah, so their okay. arguing is very correct. They argue that God has a wife. God has a wife. Yeah. That's why God created Adam and Eve in His Well, image. That's how they. So Adam in God's image and Eve in God's wife's image. You'll find some of that in Mormons teaching. Next week there'll be some of that in there. Okay. What about Seventh-day Adventists? Yeah, Seventh-day Adventists, but in our area they are not. Some churches are there, but previously in last century they were very powerful, but nowadays it's not there, and they have diluted there. Now previously they used to stop the students also to go for exam on Saturday, but nowadays they don't do that. Yeah, so they are diluted their this one. So you're saying the Seventh-day Adventists are not very aggressive in their. Previously they were very aggressive. Nowadays they have little bit diluted their theory. Yeah, Seventh Day. One of my other sessions asked about Seventh-day Adventists. I can't say that they are officially a cult, but they do have some teaching that is similar to what we would say is a cult. They have a fairly mainstream view of the Trinity.
Yeah. But some of their other teachings around that are Yeah. The somewhat similar Shabbat to. and other things. Shabbat and other things, they extremely press like that. So I'm saying all that to say, if we Yeah. have Yeah. time in our last session, Yeah. we will look at the teachings of the Seventh Day Adventist Yeah. and see how they compare to what we were talking about Definitely. in the Yeah. cults. What is, if I may Yeah. ask, your classes here, the students in your class are what is level, and I don't mean this as a criticism, I'm just out of Then, curiosity. What about no, the they level of English understanding of my speaking? no English. They mostly they won't understand because most people or students they are come from village environment. That's why many times I have to explain this. So you may see that you are speaking one sentence, but I am speaking four sentences to Yeah. explain that because they won't understand it. So Okay. that's it. Yeah. Yeah. Yeah, To put your you're getting confession. you're adding to my words. Yeah, because my job is that they must understand the subject. Yes, That thank is you. it. Yeah. You're doing you're doing awesome. Recall teaching with you last year, I think. Did we do world religions last year? Yeah, yeah. Yes, I think so. My memory gets a little fuzzy sometimes, but I remember your glorious mustache. I recall. They I are recognize. constant. I Yeah, recognize thank you. your Thank you. as you probably recognize my Yeah, facial hair as beard. well. I need to get See, Pastor Pastor, Charles. many I are need to from get the Pastor. village background. Village background, no. So they won't ask questions also. They are fearful or they are shy. So they won't ask. They will ask Pastor Pravakar, but they won't ask the speaker the questions and doubts are like that. Most are from village backgrounds and they feeling shy or they are some fearful. So they won't ask questions. Yes, But okay. we are providing them Marathi notes and my effort is they must understand the subject from basic level in their language only. Yes, thank you. Well, I appreciate that. And if they ask you some questions after I'm finished, then you can relay those to Yeah, us Pastor next time. Prabhakar is there and he can solve their questions and no problem. I can also yeah. We are providing So them Marathi notes. Yeah. I see we have the esteemed Dr. Paul Marsh and there he is, Yeah. and Dr. Charles, and so we appreciate them joining us in here. And I think I joined just for a few seconds on his previous class, but Thank you, Pastor. God bless you. thank you. Let's have our prayer, and we'll be saying good night. Heavenly Yeah. Father, we thank you for this opportunity to share with the students. पवित्र प्रभू विद्यार्थ्यांबरोबरचा हा वेळ तू आशीर्वादित केलास याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. And we ask for your protection and provision upon each and every one. प्रत्येकाभोवती तुझं संरक्षण राहू दे, तुझा पुरवठा या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांना विपुलपणे होऊ दे प्रभू. May we not only gain knowledge, but gain compassion for those who are trapped in these cults that we were talking about. या कट्टरपंथीयांच्या या सापळ्यामध्ये जे लोक अडकलेले आहेत आणि फक्त आम्ही त्यांची माहिती घेऊ नये तर आम्हाला त्यांचा कळवळा यावा, त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही मनापासून त्यांना मदत करावी यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. May we understand the one true gospel and share it with boldness for those who need to hear it the most. आणि ज्यांना गरज आहे त्या सर्वांना एकच जे सत्य शुभवर्तमान आहे ते आम्ही प्रगट करावं यासाठी तो आम्हा प्रत्येकाची मदत कर. And we humbly ask in the mighty name of Jesus.
प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐकवी त्या. Amen. 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 Thank you, Pastor. God bless bless you. you. See you next God week. bless you. Yeah. Right, we're going to log out and log in, I think. All right. I need to finish the recording. Mm. It's recording. You know how to do it, Lewis? Did I do it right? Is it still- Let me just check on you. Okay, here I found it. Let's see. Okay. It's Should still come up. recording is on. Let me forgive Yeah, me. turn I it can't on. remember It's all how right, to Lewis. Yeah, it's do the recording. all the time. I don't It know. should I don't know what I've click done on wrong here. request to host